मुंबईमध्ये साहिल देवीदास चौगुले जो भाजपा शिवसेना मिळून जे काही महानगरपालिकेमध्ये सत्ता बनवली आहे त्याच्यामधला हा स्वीकृत नगरसेवक आहे. स्वीकृत नगरसेवक इतका विकृत कसा असू शकतो हा पहिला एक प्रश्नचिन्ह आहे. ज्या पद्धतीने आपली वासना हवस ज्या मुलीवर त्यांनी काढली आणि प्रत्येक वेळेला ब्लॅकमेलिंग करून तिला चीट करून तिच्यावर अत्याचार करत राहिला. कुटुंब वत्सल ही मुलगी, त्याच्यामध्ये यांना कुठलाही जाती धर्माचा काही फरक नाही पडत. फक्त मुलींचं शोषण करणं आणि त्या मुलीला देशोधडीला लावणं. आज मुलीचा संसार तुटला. एक बाळ तिच्या पदरात आहे. ते बाळ घेऊन नवरा निघून गेलाय कारण त्या नवऱ्याला मारझोड झाली. म्हणजे जेणेकरून इकडे तुम्ही लाडली बहीण इतका त्याचा गवगवा करता. माझं तुमच्या माध्यमातून मत आहे ही केस आम्ही शिंदे साहेबांसमोर जातो. एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आम्ही जातो. आम्हाला वेळ द्या, आम्ही येऊन सांगतो. निर्णय द्या आम्हाला तुम्ही. जर तुमच्या पार्टीत आहे म्हणून जर त्याला जामीन मिळणार असेल, एक तर पोलीस नवी मुंबईची पोलीस जो कुठचं पोलीस स्टेशन रबाळा असं पण ते पोलीस स्टेशन थोडंफार वेगवेगळ्या गोष्टींनी बदनाम आहे. आणि त्याच्यामध्ये काम करणारे जी नावं आहेत ज्या मुलींच्या मी ऐकली सावंत वगैरे आयओ वगैरे एसीपी पर्यंत सीपी पर्यंत हे चालतं आणि तुमच्या घरात मुलीबाळी नाहीये. म्हणजे संरक्षण करताच जर आमचा हत्यारा होत असेल तर खाकी वर्दीवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे कुंपण घालतो शेत राखण्यासाठी, मी कुंपणात जाऊन शेत खात आहे तर काय त्या शेताची अवस्था असेल. म्हणजे नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, तो हो ठेवला पाहिजे. नागरिकांनी पोलीस व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, हो ठेवला पाहिजे. पण दिवसभरामध्ये यांची जर वागणी महिला अत्याचार, महिलांवर झालेल्या अत्याचारी महिलांवर यांचा मानसिक अत्याचार होत असेल तो पण एक मानसिक बलात्कार असतो. शारीरिक बलात्कार तर आहेच पण तिच्यावरती मानसिक सुद्धा बलात्कार होतोय, शाब्दिक बलात्कार करताय. म्हणजे आता त्या बलात्कार शब्दाला लाज वाटेल असं जर या शिंदे मधल्या असलेल्या लोकांचं वर्तन असेल, मला वाटतं हे घराणं सगळ्या प्रकाराने ते गाजलेलं आहे. हे काय पहिल्यांदाच होत आहे असं नाही. धाडसी मुलगी म्हणायचं नाही तर बऱ्याच घाबरून मुलींनी जीव दिले किंवा पुढे आले नाहीये. आणि हिने धाडसांचं पाऊल टाकलंय. त्यामुळे समाज म्हणून आणि आमचा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. आम्ही बाळासाहेबांना कायम छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणूक होती ती वागणूक आम्ही आमच्या पक्षात कायम पाहत आलोय. हैवानाला पक्षात जागा नाही आणि जर हैवान कोण झाले तर त्याला तिथल्या तिथे ठेचले पण आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण याचा पाठपुरावा केला पाहिजे. जो कोण आयओ त्यांना बदललं पाहिजे. सावंत नावाच्या पोलिसांचं पण आलंय, नाव आलंय. त्याच्यानंतर याचे एसीपी कोण आहे, राहुल दत्त. मला वाटतं आपणही त्यांना जाऊन भेटू. हीच तुमची खाकी वर्दीचा खाके आहे का? खाकी वर्दी फक्त नावाला घालतात. यामुळे खाकी वर्दी बदनाम होते. घडलेला प्रकार नवी मुंबईत असेल पण अख्ख्या महाराष्ट्रात खाकी वर्दी हे लोक बदनाम करतायत. तर यांच्यावरती गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत की नाही. आणि ही केस आता त्याला जामीन मिमीन देण्याच्या ते भानगडीत आहेत आणि ते जामीन पैसे खाऊन जर ते काय खाली रिपोर्ट करते आणि मला माहिती ना ती बिल्डिंग कशी आहे तर वरती त्याला सोडण्याचे प्रयोग चालू आहे.
मग कसा वचक मिळणार? आणि जे कोणी अधिकारी ज्यांना कोणाला फ्लॅट दिलाय 2 BHK 3 BHK, पुरावे वरवर बोलत नाहीये ती लोक, पुरावे. त्यात तू 3 BHK तरी तुमची मुलगी बायको सुरक्षित राहणार आहेत का? ज्यांच्या अंडर तुम्ही हे सगळं करताय तर ते तुमच्या घरात घुसायला वेळ लावतील का? तुमचा खाकी वर्गाचा जर खाक्या नसेल तर जनता कशी सुरक्षित असेल? आणि याच्यासाठी 3 म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि त्याच्यात सुनेत्रा वहिनी, आम्ही त्यांनाही भेटू. महिलांचं हे समजून घ्या. ज्या पक्षात आहे गुटमध्ये शिंदे, त्यांनाही भेटू. उपमुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, गृह खातं तुमच्याकडे, गृह खातं शेण खातं आहे. त्याच्या वरिष्ठ हे पोलीस येतात ना गृह खात्याच्या अंडर, ते लोक शेण खात आहे. त्यांना कायद्याने वटणीवर आणायला नको.